अतिशय रोमहर्षक लढतीची अपेक्षा असताना T20 मालिकेचा अँटी क्लायमॅक्स म्हणतात अशा पद्धतीने भारताच्या दृष्टीने अतिशय दुःखदायक शेवट झाला. श्रीलंकेने अतिशय दारुण पराभव केला भारताचा. भारतीय नवोदित फलंदाजांना कोणालाही श्रीलंकेच्या स्पिनर्ससमोर, मंदगती फिरकी गोलंदाजीसमोर, खास करून हसरंगासमोर अजिबात टिकाव धरता आला नाही. केवळ 81 धावा करू शकला भारत तिसऱ्या T20 सामन्यात आणि हा अंतिम सामना अतिशय एकतर्फी पद्धतीने भारताने गमावला आणि ही 3 सामन्यांची मालिका 2-1 अशी भारताने गमावली. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली पहिल्या दौऱ्यात या पहिल्या 3 एकदिवसीय सामन्यात भारताने 2-1 अशी मालिका जिंकली होती. T20ची सुरुवातही अतिशय सुरुवात केली होती, पण नंतर सगळ्यांना माहितीच आहे की दुसऱ्या सामन्याच्या आधी आपले 9 खेळाडू बाजूला बसवावे लागले. पण ही नवोदितांना संधी होती आपल्या सगळ्यांनाच, जे गेले काही वर्ष खास करून विशेष करून IPLमध्ये अतिशय चांगल्या दर्जाची कामगिरी करत आहेत. महाराष्ट्राचा, पुण्याचा ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, नितीश राणा आणि संजू सॅमसन याची अतिशय आक्रमक फलंदाज म्हणून ख्याती आहे. गेले 2-3 वर्ष तो IPL गाजवतो आहे. पण या चौघांनाही भारताकडून खेळण्याच्या संधीचा फायदा घेता आला नाही. दुसऱ्या सामन्यात पहिल्या सामन्यापेक्षाही अतिशय दारुण अपयश त्यांच्या पदरी आलं. अतिशय चाचपटत खेळले आणि गेल्या काही वर्षापासूनच या भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे की भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांना, स्पिनर्सला अतिशय चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकतात. त्यांची फिरकी गोलंदाजी खेळण्याबद्दलची ख्याती होती ती यापूर्वीच धुळीस मिळालेली आहे केव्हाच. अगदी रोहित शर्मापासून, विराट कोहलीपासून सगळेच फलंदाज, ॲडम झंपापासून इम्रान ताहिर आणि अगदी आदिल रशीदसारख्या इंग्लंडच्या गोलंदाजांसमोरही वारंवार नांगी टाकताना आपण मर्यादित षटकांच्या सामन्यात बघत आलेलो आहे. पण ही अतिशय सुरेख संधी होती. या 4-5 जणांनाही साधता आली नाही. परत लवकर त्यांना संधी मिळेल की नाही हे सांगता येत नाही. आपला संघ इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यावर असल्यामुळे यांना संधी मिळाली होती आणि हे 9 खेळाडू अचानक बाजूला राहिल्यामुळे पहिल्या पसंतीचे चौघांनाही संधी मिळाली होती. पण IPLच्या ठणठणीत खेळपट्ट्यांवर विशेष फिरकी गोलंदाजाविरुद्धचं तंत्र उघडं पडत नाही. कच्चे दुवे एवढे समोर येत नाहीत. तिथे हिटिंग थ्रू द लाईन इंग्लिशमध्ये म्हणतात तसं, आणि बाउन्स चांगला असणाऱ्या खेळपट्टींवर, बॅटवर चेंडू चांगला येत असणाऱ्या खेळपट्ट्यांवर हे फलंदाज आपले चमकत आलेले आहेत नेहमी. याच्यात नाही कदाचित सावरतील, कदाचित काही वर्षांनी परत यांना संधी मिळेल. तर अशा रीतीने भारत केवळ 81 धावा करू शकला. चौथ्याच भारताने नाणेफेक जिंकून परत एकदा फलंदाजी घेतली. आपण फलंदाजी 5च फलंदाजांनिशी परत एकदा उतरावं लागलं होतं आपल्याला. तर फलंदाजांनी धावसंख्येचा पाठलाग करावा की काय असा एक मतप्रवाह होता. पण कुठल्याही दडपणाविरुद्ध आधी फलंदाजी करण्यास शिखर धवननी प्राधान्य दिलं. शिखर धवन 4थ्याच बॉलवर चमीरानी तंबूत परत पाठवला. 1 बाद 5. पडिक्कलही 9 धावांवर बाद झाला. 2 बाद 24. अशा अवस्थेनंतर 5व्या षटकात मात्र पूर्णपणे कणा मोडला. मुळातच 5 फलंदाज आपल्याकडे होते. हसरंगा अतिशय या मालिकेत त्यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केलेली आहे. कोणालाच काही त्याची गोलंदाजी विशेष सुधारलेली नाही. अतिशय अचूक टप्प्यावर, गुड लेंथवर, आणि आपले नवोदित फलंदाजही चचपडत असल्यामुळे त्याच्याविरुद्ध विशेष टिकाव धरू शकले नाहीत. 5व्या षटकात मात्र त्यांनी पूर्णपणे कंबरडं मोडलं. संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाडला आऊट केलं. केवळ 6 षटकात भारताची 4 बाद 29 अशी अवस्था होती. 9व्या षटकातच आपले 5ही फलंदाज परत तंबूत परतले होते. 5 बाद 36 अशी अवस्था होती. 10 षटकात केवळ 5 बाद 39 होते. 15व्या षटकात 6 बाद 55 होते. त्यामुळे
100 धावा गाठणंसुद्धा कठीणच होतं. कुलदीप यादव नाबाद राहिला 23 धावा करून. भुवनेश्वर कुमारनी 16 धावा केल्या आणि त्याच्या खालोखाल ऋतुराज गायकवाडच्या 14 धावा. अशी अतिशय दारुण अवस्था झाली. श्रीलंकेला या विजयाची अतिशय आवश्यकता होती. गेले काही वर्ष अतिशय त्यांची पराभवाची मालिका चालू होती प्रत्येक देशासमोर, अगदी मायदेशात सुद्धा. भारत मात्र गेल्या 2-4 वर्षात असे बायलॅटरल सिरीज ज्याला म्हणतात, एकाच देशाविरुद्ध 2 देशांदरम्यान झालेल्या T20 सामन्यांमध्ये पराभूत झाला नव्हता. पण काल श्रीलंकेने मात्र अजिबात त्यांना डोक्यावर काढून दिलं नाही. क्षेत्ररक्षणसुद्धा अतिशय लाजवाब झालं श्रीलंकेचं. शनाका त्यांचा कर्णधार असलेल्याने विशेषतः गोलंदाजी घेत नाही स्वतःकडे, पण त्यांनी 2 गडी बाद केले. आणि श्रीलंकेने राहुल चहरने त्यांना धक्के दिले. राहुल चहरने पण आपली दावेदारी निश्चितच मजबूत केलेली आहे चहलबरोबरच. कुलदीप यादवला काही काल विशेष यश मिळालं नाही. 1 बाद 23, 2 बाद 35 आणि 3 बाद 56 अशी राहुल चहरनी त्यांची अवस्था केली. श्रीलंकेने अतिशय सावधपणे लक्ष्याचा पाठलाग सुरू ठेवला. 10 षटकात 2 बाद 42 अशी अवस्था होती, पण नंतर मात्र त्यांनी विशेष यश मिळवून दिलं नाही. केवळ 3 गड्यांच्या मोबदल्यात त्यांनी 82 धावा आरामात पार केल्या भारताच्या आणि 2-1 अशी मालिका जिंकली. आता इंग्लंडबरोबर आपली 4 ऑगस्टपासून 5 सामन्यांची मालिका सुरू होती. ती अतिशय रोमहर्षक होईल. संपूर्ण जगाचं त्याच्याकडे लक्ष लागलेलं आहे अवघ्या क्रिकेट विश्वाचं. तर ती मालिका जोरदार होईल अशी अपेक्षा ठेवूया. 4 ऑगस्ट नंतर आपण भेटूच इंग्लंड विरुद्धच्या सामन्याच्या समालोचनासाठी. तोपर्यंत ऑलिम्पिक चालू आहे आपलं, त्या ऑलिम्पिकचा आनंद घेऊया. मेरी कॉम आपली बाहेर पडलेली आहे, पण सिंधूवर आणि दीपिका कुमारीवर आणि लवलीन नावाची दुसरी बॉक्सर आहे तिच्यावर आपल्या पदकांच्या आशा थोडाफार आत्ता केंद्रित झालेल्या आहेत. भारतीय हॉकी संघ पुरुषांचाही अतिशय चांगला खेळतो आहे. अर्जेंटिनाला त्यांनी मात दिलेली आहे आणि बऱ्याच वर्षानंतर आपण बाद फेरीत प्रवेश केलेला आहे. तर 4 ऑगस्टला परत भारताचा कसोटी सामना सुरू होतो आहे. 5 कसोटी सामन्यांची मालिका आहे. तेव्हा आपण परत क्रिकेटच्या विश्वाचा आस्वाद घेऊया. तोपर्यंत ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त पदकं मिळतील अशी अपेक्षा ठेवूया. आणि हे जे काही झालं आहे आत्ता, त्याच्यातून निश्चितच आपले तरुण नवोदित फलंदाज धडा घेतील आणि आपली कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करतील. या अपेक्षेसह आपण परत भेटूया. मी विवेक केतकर आपली रजा घेतो. एवढा वेळ काढून आपण हे समालोचन बघितलं याबद्दल धन्यवाद. लवकरच परत भेटू. तोपर्यंत नमस्कार.